दरम्यान शिवसेना काय आहे हे अख्ख्या जिल्ह्याला दाखवलं। रत्नागिरी झेडपीमध्ये शिवसेना युबीटीचं पाणीपत झालं। विजयाच्या नंतर उदय सामंतांची ही प्रतिक्रिया आहे। 39 सदस्य असणारे 3 ते 4 जागांवर आले असं देखील सामंतांनी म्हटलेलं आहे। रत्नागिरी झेडपीमध्ये शिवसेना युबीटीचं पाणीपत झाले असं देखील सामंतांनी म्हटलंय। की 37 ते 38 जागा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर जिंकेल। बीजेपी देखील आमच्या सोबत असेल। आणि आज युबीटीचं जे पाणीपत झालंय त्यांचे 39 सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना, आता त्यांची संख्या 3 ते 4 वर आली। त्याच्यामुळे मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। महाविकास आघाडी नेमकी खाली गेलेली आहे कारण त्यांच्या भूमिका चुकतायत। टीका टिप्पणी करण्याच्या भूमिकेने आता महाराष्ट्र मत देत नाही, महाराष्ट्र विकासाला मतदान करतं। त्यामुळे टीका टिप्पणीवर काही मतदान मिळणार नाही, निगेटिव्ह बोलून मतदान मिळणार नाही। आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचा प्रचार हा निगेटिव्ह टीका टिप्पणी, व्यक्तिगत टीका टिप्पणीवर आधारित होता। त्यामुळं जनतेने त्यांना नाकारलाय। ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्यात त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असं चित्र निदान समोर दिसतंय। 125 पेक्षा जास्त पंचायत समिती ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी 50 पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल। भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल। महानगरपालिका नगरपालिका जसं आम्ही 51% वर आमचे नगरसेवक निवडून आले। आज जवळपास महायुतीच्या 25 महानगरपालिकेवर भाजपचे महापौर होत आहे। जवळपास 150च्या वर नगरपालिकामध्ये महायुतीचे नगराध्यक्ष झाले। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे।